नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रसूतीनंतर संगीता खरात यांचा मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे मिस्टर आहेत। नक्की प्रकार काय झालेला? दिनांक 17 तारखेला आपण तिला नवी मुंबई इथे जे हॉस्पिटल आहे वाशीमध्ये सेक्टर 10 तिथे आपण तिला ॲडमिट केलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर तिला साधारण 2-2:30च्या सुमारास आपण तिला ॲडमिट केलं। तिथे दिवसभर ती चांगली राहिली। दुसऱ्या दिवशी दिनांक 18 तारखेला तिला आपण काळाचं इंजेक्शन दिलं त्याला आणि डॉक्टर बोलले की थोडं थांबूया आपण आणि असं करून त्यांनी बोलले अजून थोडं थांबूया। असं थांबून त्यांनी आपल्याला तिला एक साधारण 8-19 पर्यंत तर तिला तात्काळ ठेवलं त्या लोकांनी आणि नॉर्मल करण्यासाठी आणि मग तिचं 8:20ला तिचं नॉर्मल डिलिव्हरी पण झाली, मुलगी झाली, चांगली व्यवस्थित पण झाली, ती काही त्रास झाला नाही। मग नंतर तिला टाके लावायला गेले, टाके लावून तिला परत आणलं, बेडवर ठेवलं। तिने नाश्ता जो होता नाश्ता पाणी पण केला, व्यवस्थित बोलली पण अचानक सडनली तिचं 10च्या नंतर तिचं सडनली असं काय झालं की तिचं पूर्ण BP उतरला, तिला तिची छातीमध्ये दुखायला लागलं, अचानक कळायला लागलं तिला। म्हणून डॉक्टरने तिच्या हाताला सुई लावायचा प्रयत्न केला, रक्त काढायचा प्रयत्न केला, तर ते लोक कसे पण रक्त काढत होते, सुईला टोचत होते। ते त्या गोष्टी बघून तो अजून हायपर झाले आणि तिला ते थोडा अजून त्रास झाला तो। मग पुढे काय झालं? पुढे मग तिला तिकडून मग आपण ते डॉक्टर बोलले ICU मध्ये भरती करा। मग तिला तिथून आपण ICU मध्ये नेलं तिला ICU मध्ये तिला नेलं, ICU मध्ये बरंगावर ठेवलं, तिथं मग तिला व्हेंटिलेटर लावलं। मग तिथं डॉक्टर चेक करायला, डॉक्टरचं काय झालं, डॉक्टरने काय सांगितलं नाही। मग परत मी बाहेर गेलो, डॉक्टर विचारलं काय झालं, डॉक्टर बोलला काय नाही। मग डॉक्टर मी जनावर मला सांग काय झालं। मग डॉक्टर बोलले की थोडा वेळ सांगतो मी। जिने डिलिव्हरी केली ज्या डॉक्टर आली ती बोलली की हिला अटॅक आला होता आणि हिचे रक्त जास्त गेल्यामुळे आणि ठोके कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे आणि BP पण तिचा खूप शूट झाल्यामुळे त्याला हा त्रास झालेला आहे, असं त्यांनी बोलून निघून गेला त्या डॉक्टरनी। नंतर त्यांना बरं विचारलं काय झालं, काय कंडिशन आहे, तर त्यांनी काय सांगितलं नाही। नंतर परत मी गेलो, त्यांच्याकडे बघितलं तर त्यांनी काही रिॲक्शन दिलं नाही। त्यांचं असं दिसत बोलण्यावरून की बघण्यावरून त्यांच्या चेहऱ्याकडे की बाबा ही पोरगी आता गेला तर जम आहे त्यांच्याकडून। मग आम्ही नंतर थोडा वाट बघितली, जास्त रिक्स नाही घेतली, म्हटलं तत्काळ म्हटलं इथून तिला हलवूया। मग बाजूच्या फोर्टिसमध्ये तिला आम्ही नेलं, तिथे ॲडमिट केलं, तिचं सगळे रिपोर्ट काढले, तिथं कळालं की तिच्या पूर्ण बॉडीमध्ये पॉयझन झालेलं आहे आणि तिचं लंग्स। फोर्टिस हॉस्पिटल जेव्हा तुम्ही तिला ॲडमिट केलेलं आहे तेव्हा फोर्टिस रुग्णालयाने काय पैशाची मागणी केली होती का, ॲडमिट फीस वगैरे? हो, त्यांनी पण मागणी केली। ते बोलले की तुम्हाला सुरुवातीला 85,000 भरावं लागेल डिपॉझिट, आणि तेव्हा पेशंटला आम्हाला ॲडमिट करून घेऊया, एवढी ती जी काय प्रोसेसिंग जी असते ती करावं लागेल आणि मग आम्ही पुढचं प्रोसेस करू। त्यांना आम्ही कॅश डिपॉझिट केली, त्यानंतर त्यांनी पेशंट घेतला आणि ट्रीटमेंट चालू केली। त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही 1,30,000 रुपये भरले, सगळ्या गोष्टी करून त्यांना आतापर्यंत आम्ही नाही म्हटलं तरी एक साधारण 2,20,000च्या आसपास त्यांना आम्ही पैसे दिले होते। नाही, मग त्यांना जे मृत्यू ते कुठे घोषित करण्यात आला? मृत्यू फोर्टिसमध्ये घोषित करण्यात आलं, कारण की तिला आपण डायलिसिसवर ठेवलं होतं आणि एक्स्ट्रा जे मेडिकल असतात पॉवरफुलवाल्या त्याच्यावर आपण तिचं चाललो होतो। डॉक्टर बोलले ते जर BP चांगला झाला तर तिचं आपण डायलिसिस करून तिला नीट करू शकतो, ती शेवटचा पर्याय आहे, नाही तर मग आपण काही करू शकत नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की होप ठेवू नका, पण 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू, एवढं बोलून त्यांनी सांगितलं की। पण अजून काही पैशाची वगैरे काही मागणी केली होती का फोर्टिस हॉस्पिटलवाल्यांनी? नाही, त्याच्यानंतर काही मागणी केली नाही का, तिथं मी काही नव्हतं अवेलेबल। नंतर माझा आहे मिसेसचा भाऊ, त्यांनी त्या गोष्टीनंतर बघितलं, तर त्याला माहिती आहे की त्यांनी काय केलं की नाही केलं ते। आता काय वाटतं कोणावरती कारवाई व्हायला हवी? कारवाई म्हणजे ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ज्या वाशीचे जे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल आहे त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्यावर आणि जे सिनियर लोक त्यांचे जे आहे त्यांच्यावर सर्वांना कारवाई झाली पाहिजे। आज माझी बायको गेली, उद्या कोणाची बहीण जाईल, उद्या कोणाचा भाऊ जाईल, उद्या कोणाचं कोण काय जाईल। आज एक गोष्ट गेली अशी ते गडगडी करून गोष्ट करून चालणार नाही ना, कोणाचा पुरे परिवार उद्ध्वस्त होतो एका गोष्टीमुळे, जे आज माझ्यामुळे झालेले। आज माझी पोरगी उघड्यावर झाली, आज तिला आईचा जो चेहरा पण बघायला भेटला नाही। आपण पाहू शकतो की वाशीतील मनपा रुग्णालयातील एक धक्कादायक जो प्रकार तो समोर आलेला आहे। अंगात रक्त नाही असं कारण सांगून एका महिलेचा प्रसूतीनंतर हा मृत्यू झालेला आहे। तर जे संगीता खरात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। संगीता खरात हे जे पती आहे त्यांची अशी मागणी आहे की वाशी मनपा रुग्णालयावरती कठोर कारवाई व्हायला। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई।